मित्रांनो नमस्कार। एक काळ होता, आपण सगळे लहान होतो, म्हणजे 8 9 10 ते 12 ते 15 वर्षाचे। या वयामध्ये आपण सगळेच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेलेलो आहोत आणि शाळेमध्ये जर का काही चुकलं किंवा आपण एखादी चूक केली, अभ्यास नाही केला, तर गुरुजी असायचे आणि गुरुजी म्हणायचे की तुमच्या पालकांना घेऊन या उद्या येताना शाळेमध्ये। तर आम्ही घरी जायचो। घरी तर काय आम्ही सांगायचो नाही आम्ही काय केलं ते, उगाचच म्हणायचं तुम्हाला गुरुजींनी बोलवलंय किंवा बाईंनी बोलवलंय। तिथे गेल्यानंतर समजायचं की ह्यानं काय गोळ घातलाय ते। मित्रांनो, आत्ताच्या काळामध्ये जर का समजा असं चुकून झालं आणि कोणीतरी म्हटलं की तुमच्या पालकांना घेऊन या, तर आम्ही कुठले पालक आणणार आहे? कारण आमच्या जिल्ह्याला अजून पालकच नाहीत ना। पालक म्हणजे पालकमंत्री नाही आहेत जिल्ह्याला। मित्रो, सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, मंत्रिपदं वाटप झाली, खातेसुद्धा त्या ठिकाणी वाटप झाली। आता बारी आहे पालकमंत्र्यांची। आता कोण कुठल्या जिल्ह्याला कुठला पालकमंत्री मिळणार ते वरती बसलेलं सरकारच ठरवणार आहे। सांगली जिल्ह्याच्या या सरकारला, ह्या प्रशासनाला का वावडा आहे असा मला प्रश्न आता सध्या तरी पडला आहे। याचं कारण असं आहे, मंत्र्यांना शपथ दिली, एकही मंत्री सांगली जिल्ह्यातला घेतला नाही। इकडे सातारचे बघितलं ना, 4 मंत्री एका जिल्ह्याला। इकडे सिंधुदुर्गसारखा जिल्हा असेल, 3 4 मंत्रिपदे एका जिल्ह्याला। इकडे सोलापूरला वंचित ठेवलं, इकडे सांगलीला वंचित ठेवलं। सांगली जिल्ह्यानं असं काय घोडं मारलं आहे या प्रशासनाचं, हा प्रश्न मला या ठिकाणी पडलेला आहे। मित्रो, येणाऱ्या थोड्या दिवसांमध्येच पालकमंत्री या ठिकाणी जिल्ह्याचा निवडला जाणार आहे अशी चर्चा आहे। मात्र यातसुद्धा घोळ आहे। त्याचं कारण असं आहे की आता आपल्याला पाहुणे मिळणार आहेत। येतात ना आपल्या काहीतरी घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल, यात्रा असेल, तर आपल्या घरी पाहुणे येतात आणि काय पाहुणे असे असतात की ते न बोलवता सुद्धा येतात। मग आता हे सांगली जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे, न बोलवता आपल्या जिल्ह्याला पाहुणे येणार आहेत, आपल्या जिल्ह्याला पाहुणे मिळणार आहेत, आयात केले जाणार आहेत। याचं कारण असं आहे मित्रो, सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद या सरकारनं दिलं नाही आणि आता चक्क दुसऱ्या जिल्ह्याचे नेते इकडे पालकमंत्री म्हणून आयात करू लागलेले आहेत। मित्रो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मला एक प्रश्न पडला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये असा एकही नेता नाही आहे का की जो पालकमंत्र्याची जबाबदारी स्वीकारू शकतो, त्या पालकमंत्री पदाला न्याय देऊ शकतो? असा एकही जिल्ह्यामध्ये तसा नेता नाही आहे का? असा एकही नेता या सरकारला दिसत नाही आहे का? मित्रो, जिल्ह्याला पालकमंत्री आयात करायला लागलेले आहेत। मग ते इकडले सातारचे देखील असू शकतात आणि आपला शेजारी जिल्हा कोल्हापूरचे देखील असू शकतात। तर कोल्हापूरचे म्हणाल तुम्ही कोण, तर 2014ला आपल्याकडे ते पाहुणे होतेच, आपले चंद्रकांत दादा पाटील। मित्रो, चंद्रकांत दादा पाटील पुन्हा सांगलीचे पालकमंत्री होतील अशी सध्या चर्चा आहे। मग आता तुम्ही म्हणाल चंद्रकांत दादाच का? मित्रो, विधानसभेच्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत। त्यामध्ये नगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, ह्या जिल्हा परिषद असेल, ह्या सगळ्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये येऊ घालणार आहेत। याचा विचार करून चंद्रकांत दादा पाटील यांना सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्याची तयारी सुरू असलेली आमच्या तरी म्हणजे कानावरती आहे। मग चंद्रकांत दादाच का? तर 2014ला चंद्रकांत दादाच आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि जिल्ह्याला असा पालकमंत्री पाहिजे की ज्याला त्या जिल्ह्याची पूर्णपणे माहिती आहे, त्या जिल्ह्याच्या विस्ताराची पूर्णपणे माहिती आहे, त्या जिल्ह्यातील नगरपालिकांबाबत त्याला माहिती आहे, त्या जिल्ह्यातील
नगर परिषदांबाबत त्याला माहिती आहे, या जिल्ह्यातील पंचायत समित्यांबद्दल त्यांना माहिती आहे. हे का तर मित्रांनो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या ताकदीने लढवण्यासाठी हे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला आयात करतायत. त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांचं सुद्धा नाव आहे, ते सुद्धा रेसमध्ये आहेत. म्हणजे मागच्या दारातून रेसमध्ये आहेत, ते समोर येऊन म्हणत नाहीत की मला पालकमंत्री द्या. त्यांचा जर का विचार केला तर ते त्यांचे कार्यकर्ते मागतायतच ना. मंत्रिपद नाही दिलं, मात्र आता पालकमंत्री तरी द्या, अशी भूमिका त्यांची आहे. मित्रो, महाविकास आघाडीनं मरकडवाडीमध्ये जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाला हाणून पाडण्याचं काम गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलंच ना. म्हणजे या माध्यमातून गोपीचंद पडळकर हे आपल्याला मंत्रिपद मागतायत किंवा पालकमंत्री पदसुद्धा ते मागतायत अशी चर्चा आहे. मात्र आमची समस्त सांगलीकरांची एक इच्छा आहे, आम्हाला आयात केलेले पालकमंत्री नको आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये असा कोण नेता आहे का नाही की जो पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारू शकतो? आमच्या जिल्ह्यामध्ये असा एखादा नेता या सरकारला दिसत नाही आहे का की जो सांगली जिल्ह्याला पालकमंत्री पदाच्या माध्यमातून न्याय देऊ शकतो? मित्रो, आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतेच आपले सुरेशभाऊ खाडे. आता सुरेशभाऊ खाडे अनेक जणांना माहीत नाहीत, हा प्रश्न वेगळा आहे. कारण सांगली जिल्ह्यामध्ये तेवढाच भाग येत नाही किंवा तेवढाच मतदारसंघ येत नाहीत. इकडं वाळवा मतदारसंघ आहे, इकडे शिराळा मतदारसंघ आहे. असे सगळे मतदारसंघ, सगळ्या मतदारसंघामध्ये जेवढी गावं आहेत त्या गावांचे ते पालकमंत्री आहेत. गावांमध्ये जेवढे लोक आहेत, जेवढे मतदार आहेत, त्या सगळ्यांचा पालक आपले पालकमंत्री आहेत. मग अशी सगळी परिस्थिती आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे. मित्रांनो, सांगली जिल्ह्याला आयात केलेले पालकमंत्री मिळायला पाहिजेत की आपले स्थानिकचेच कोणतरी एखादा चांगला नेता आपल्या जिल्ह्याला आपला पालक म्हणून मिळावा? तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या घरात कोणी ओळखीचे पाहुणे यावेत की कोणी अनोळखी पाहुणे यावेत? तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा. सध्या तरी आपण इथंच थांबतोय, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.